नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत झिंग्याची चटणी। तर बनवायला सुरुवात करूया। इथे मी एक वाटी झिंगे घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून निवडून घेतलेले आहेत। आणि इथे घेतलेला आहे मी मीडियम साइजचा बारीक चॉप करून कांदा, कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची। तर बनवायला सुरुवात करूया। पॅन मध्ये घातलेला आहे मी 3 चमचे तेल आणि त्यामध्ये घालणार आहोत आपण जिरे घातल्यानंतर आपल्याला यावर घालायचा आहे कांदा आणि एक हिरवी मिरची। तर कांदा आपल्याला हलकासा गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। तर छानपैकी हलकासा गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेऊया। तर कांदा आपला हलकासा गोल्डन फ्राय झालेला आहे। तर यावर आपल्याला घालायचे आहेत झिंगे आणि छान असं आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे। झिंगे फ्राय करताना आपल्याला तेल थोडं जास्तच लागेल। टोटली 4 चमचे तेल वापरलेलं आहे। आता यावर आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया। यानंतर घालायचे आहे हळदी पावडर आणि छान असं याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर थोडेसे झिंगे आपले फ्राय झालेले आहेत। तर या स्टेजवर आपल्याला यामध्ये घालायचे आहे। यानंतर यामध्ये घालायचे आपल्याला मिरची पावडर। तर मिरची पावडर घालून घेऊया। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट घालू शकता। मी इथं 1.5 चम्मच घालत आहे। तर मिरची पावडर शेवटी घालण्याचं कारण म्हणजे आधी घातल्यास ठसका होण्याची शक्यता असते आणि झिंगे सुद्धा आपले फ्राय झालेले नसतात, त्यामुळे हे शेवटीच घालायचे असते। आता या स्टेजवर आपल्याला यामध्ये घालायची आहे भरपूर सारी कोथिंबीर। छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर रेडी झालेली आहे आपली झिंग्याची चटणी। तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी? इथं बघू शकता अतिशय छान अशी झालेली आहे आणि सुगंध पण छान सुटलेला आहे। तर ही चटणी तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत खाऊ शकता। तर रेडी आहे आपली झिंग्याची चटणी। कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी? नक्की कमेंट करून सांगा। नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।